करंडक धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर आयोजित स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं सुंदर आयोजन पाहायला मिळतं आहे। निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून धनेश साने सुद्धा इथे उपलब्ध झाले आहेत, आमचे प्रमुख मान्यवर। त्यांचं आपण करूयात स्वागत आणि विनंती की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा। अगदी तालुक्यातली लाखाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा अगदी कित्येक दिवस गवगवा होता। म्हणतो ही स्पर्धा 19 तारखेला सुरू झाली आहे, आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा। निश्चितच हा शेवटचा दिवस सर्वांसाठी गोड असावा या हेतूने मात्र अगदी आयोजन कमिटी आमची पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी मात्र अगदी नेहमीच साथ देते, चांगल्यापैकी संघर्ष करते, चांगल्यापैकी या स्पर्धेतून आयोजन पाहायला मिळाला। तर चला सर्वांनी लगेच कृपया मैदान सोडायचं आहे, बाकीचे फक्त जे खेळाडू असतील त्यांनीच मैदानात असायचं। तर नाणेफेक जिंकून प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला गेला तो WRSK संघाकडून, अर्थातच सुपोंडे अतिशय मागच्या सामन्यात त्यांनी खूप चांगली खेळी करून प्रतिस्पर्धी संघाला पराजित केला आणि आता सेमीफायनलचा सामना खेळताना आपण पाहतोय कुडूस 11 संघाच्या विरोधात। चला बॅट्समन पाठवून द्या, फिल्डिंग सजली गेली ती मैदानातून। तर आमचे ऑफिशियल देखील मैदानात जात आहेत। अगदी एक A1 जोडी म्हटली जाते, ती राज ठाकरे आणि माधवजी ठाकरे पिता पुत्राची सुंदर जोडी आपण होते। टेनिस विश्वातले एकमेव जोडी मी म्हणेन पंचांची, कारण अशा जोड्या आपण अनेक पाहिल्या असतील क्रिकेट विश्वामध्ये खेळाडू म्हणून, परंतु मात्र पंचांची ही A1 जोडी जी या स्पर्धेला अगदी चार चांद लावते। अगदी निश्चितच आपण पाहतोय ज्यांचं आता इथे आगमन होते आणि नक्कीच ज्यांनी काल आपल्याला चांगलं इथे सुंदर समालोचन ऐकवलं आपल्या स्पर्धेकरता, प्रेक्षकांचं अगदी खूप मन जिंकलेत आपल्या सुंदर वाणीने, ते प्रमोद शेडगे सरांचं देखील आगमन झालं आहे आणि त्यांचं देखील आपण या अंतिम दिवशी पुन्हा एकदा स्वागत करूयात या खेळामध्ये। तर जो सामना आपण बघतोय अर्थातच सेमीफायनल नंबर 1, जे दोन संघ समोर असतील एकमेकासमोर पिढ्यात लढत आपण पाहतोय, जे संघर्ष पाहतोय तो WRSK सुपोंडे आणि त्याच्या विपक्षात मात्र कुडूस 11। तर प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला, 3 षटकाचा खेळ असेल। तर आम्ही तर सातत्याने मात्र या 6 दिवस या स्पर्धेचं समालोचन केले, परंतु आपल्याला सर्वांनाच आवडणारं हे समालोचन पुन्हा एकदा आपण आपले जे आदरणीय सन्माननीय प्रमोदजी शेडगे साहेब सरांचं इथे आगमन झालं आहे आणि प्रथम आपण लगेच त्यांना संधी देऊयात। या सामन्यातून सुंदर आपल्या सुंदर वाणीने आपण पाहतोय अनेक प्रेक्षकांना अगदी ते नेहमीच मंत्रमुग्ध करतात आणि पुन्हा एकदा मात्र त्यांच्याकडे आपण हा माईक सुपूर्द करून त्यांचं स्वागत आपण करूयात या स्पर्धेमधून। थँक्यू व्हेरी मच दिनेशजी ठाकरे सर, त्यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला सतत आपण पाहू शकलात। 19 तारखेपासून तर 24 डिसेंबरपर्यंत या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन नियोजन आणि त्यामध्ये दिनेशजी ठाकरे सर यांचा आपण खूप छान पद्धतीने आवाज ऐकतायत। दोन संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय, सुपुंडे आणि एका साईडला कुडूस, या दोन संघांमध्ये आपण पाहू शकाल कुडूस 11 वर्सेस WRSK सुपुंडे। या स्टार्ट ऑफ द मॅच सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत। ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ बोथ टीम। पहिला चेंडू सरळ बॅटचा उपयोग केलाय, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, अगदी चांगला बॉडमॅनचा वापर केला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर हेड। सूरज पाटील यांचं चौकाराने स्वागत, आमचे साथी समालोचक आणि निवेदक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते। टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर कुडूस गावाला पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच अर्षद मेमन उर्फ होंडो, होंडोला आपण पाहतायत। त्याचप्रमाणे पाठीमागे आपण पाहिलं तर अतिशय सुंदर पद्धतीने भरपूर काळ ज्यांनी गाजवला असे गौतम पटेल, 40+ क्रिकेट जे सातत्याने हाताळत आहेत ते सुद्धा आपण पाहू शकाल। तर महेश बांबू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली। ऑफ साईडला कडक शॉट पाहायला मिळतोय, बिटवीन द गॅप मध्ये आहे, चेंडू फार वेगाने निघून जातोय, चिराग पानुशाली चेंडूचा पाठलाग करतोय आणि सरळ चेंडू निघून जाईल 4 धावन करता सुधीरजी पाटील आम्हाला त्या ठिकाणी दर्शवतायत। चौकार 4, व्हॉट बॅटिंग।
थँक्यू. आपण पाहतोय धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर आयोजित धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मृती चषक भगवा करंडक. आज शेवटचा दिवस, फायनल डे. अप्रतिम गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू. महेश जाधव या लेंथला ओळखला जातो, परंतु लेंथ थोडीशी विसरले होते. 2 बॉलवर 2 करारे प्रहार पाहायला मिळाले. दोन्ही बॉलवर 2 चौकार. अप्रतिम सरळ बॅटचा उपयोग केला आणि सरळ बॅटचा उपयोग करत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलं गेलं आणि त्यानंतर बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच केला गेला. 2 बॉलवर 2 चौकार आले. ऑन साईडला फुलटॉस बॉलला सोडणार नाहीये. या बॉलला मात्र आपण पाहू शकतायत माफी नाही, चुकीला माफी नाहीये. चौकार हा लगातार आपण पाहू शकतायत. एकंदरीत या पहिल्या षटकातील हा तिसरा चौकार. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार पाहायला मिळाले. तिसरा बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवर आक्रमकता सिद्ध करणारा फलंदाज अनिकेतच्या बॅटमधून एक अप्रतिम दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. WRSK सुपोंडे टीम जाऊन पोहोचते फलकावर 12. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. गेले भरपूर दिवस आपण पाहिलं सूर्यनारायण देवाने दर्शन दिलं नव्हतं. आजच्या दिवसामध्ये थोडीशी सूर्याची कोवळी किरणं येत असताना या मैदानात जणू काही सूर्य आणि ढग यांच्यामध्ये लपंडाव सुरू होता. अशा प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता षटक क्रमांक पहिलं. अप्रतिम बॅकफुटला गेले, कट केला जातो. इंटेलिजंट स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूला फक्त दिशा दिली, लेट कट खेळले. याला म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. क्या बात आहे अनिकेत, फॅब्युलस बॅटिंग. आक्रमकता कशी असावी, सेन्सेशनल बॅटिंग कशी करावी याचं ताजं उदाहरण. चे धडे गिरवतोय अर्थातच अनिकेत आणि त्याचा पुरेपूर फायदा या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळतोय. WRSK सुपुंडे या टीमचा एक भरवशाचा फलंदाज. सलामीवीर कसा असावा यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा चेंडू टॉस झाला होता. अर्षद मेमन उर्फ हुंडो, एक टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा, लेजंड ऑफ क्रिकेट. पहिलं षटक सफल म्हणता येणार नाही, तर सफल म्हणायचं झालं तर अनिकेतचं या वेळेला कौतुक करावं तेवढं कमीच आहे. WRSK सुपोंडे ही टीम जाऊन पोहोचते ती फलकावर 16 धावसंख्येवर. 4 चौकार आले. काय बॅटिंग केले, आक्रमकता सिद्ध केली. विध्वंसक आणि गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून अनिकेतला आपण पाहतो. चिराग भानुशाली गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 16 रन्स या अगोदर RP लायन्स संघाला पराभूतच्या छायेत नेलं ते कुडूस 11 या टीमने. एक चांगली गोड जोडी पाहायला मिळाली. अर्षद मेमन उर्फ हुंडो आणि गौतम पटेल यांना आपण पाहतायत. गेली कित्येक काळ मात्र या दोन्ही फलंदाजांनी गाजवलंय आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असताना. सावली क्रिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करत असताना पाहायला मिळतोय. कल्पेश गुतारने एका साईडला आपण पाहू शकतायत आमचे डिजिटल स्कोरर आहेत. 3 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. जे श्रोते युट्यूबच्या द्वारे जोडले गेलेत त्यांचं करूया आपण सुस्वागतम. अप्रतिम स्विचिटचा फटका बिटवीन द गॅप मध्ये आहे. गौतम पटेल यांच्या बाजूने चेंडू निघून जाईल गॅप मधून. सुपर बॅटिंग, चौकार. निलेशच्या बॅटमधून एक अप्रतिम चौकार. शफल होऊन काढण्याचा प्रयत्न जरूर केला होता. गौतम त्या ठिकाणी येत आहे, तिथे चुकीचं कॉलिंग. निलेशला परतावं लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेने. चांगली फिल्डिंग झाली आणि तेवढाच चांगला थ्रो सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 5 चौकार आलेत. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे WRSK सुपोंडे या टीमचा. आतापर्यंत विकेटच्या शोधामध्ये होते. विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद होताना निलेश बॅक टू द डगआउट.
20 रन्स, 2 बॉलचा खेळ झालाय. आज खुला गट आहे, ओपन गटला प्राधान्य दिले गेले. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे आणि टेनिस बॉल क्रिकेटचे दिग्गज कलाकार या स्पर्धेला उपस्थित राहताना पाहायला मिळतील. आज कोणते खेळाडू या स्पर्धेमध्ये येतील त्यांचा नामोल्लेख जरूर आपण करणार आहोत. चिराग भानुशाली पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट आर्म गोल्डन इरा. यावेळेला पहिलाच बॉल, काय जबरदस्त करारा प्रहार पाहायला मिळतोय. क्लीन स्विच हिट आणि हर्षद मेमन उर्फ होंडो अप्रिसिएशन करत असताना या बॅटरला मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ट्रिमेंडस चौकार. धर्मवीर आनंद दिगे साहेबांना त्रिवार अभिवादन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 24 रन. काय बॅटिंग केले यावेळेला अनिकेतने. का साईडला आपण पाहू शकलात मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. गौतम एक वेगळ्या शैलीने बॉल पकडण्याची शैली त्यांची वेगळी असली तरी फिल्डिंग चांगली आहे. आणि इथून आपण पाहतायत बाईच्या स्वरूपात संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते फलकावर 25 या धावसंख्येवर. पिता आणि पुत्र अशी पंचांची भूमिका ही सातत्याने पाहायला मिळते. माधव ठाकरे सर आणि राज ठाकरे सर यांना आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते फलकावर 25 धावा. तर कोलिवलीचा ब्रँड अर्थातच प्रदीपजी यांना सुद्धा आपण पाहू शकाल. अप्रतिम डबल माइंड मध्ये होते. अनिकेत सारख्या फलंदाजाला चकमा दिला. सरळ चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला, वळण घेतलं आणि हर्षद मेमन उर्फ होंडो अजूनपर्यंत दर्शवतोय टायगर अभि जिंदा आहे. जरी टेनिस बॉल क्रिकेट पासून थोडेसे मी दूर झालो तरी सुद्धा मी आजच्या घडीला चांगलं क्रिकेट खेळणार, कारण क्रिकेट माझ्या रक्तात आहे हे दर्शवत असताना होंडो. संघाची धावसंख्या 25. वेळेला मात्र अनिकेत जरूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. 360 डिग्रीमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फार कमी प्रमाणात लेदर बॉल क्रिकेटर यांना पाहतो की अशा प्रकारचा खेळ करतात, परंतु त्यांनी पाहिलं की टेनिस बॉल क्रिकेटला आता हे पॅटर्न शॉट निर्माण झालेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 26. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली. माधव ठाकरे सरांचा इशारा आला. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या WRSK सुपोंडे या टीमची जाऊन पोहोचते 26 वर. 13चा आतापर्यंत करंट रन रेट पाहायला मिळतोय. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, सुवर्ण दिवस. प्रथमतः प्रत्येकाचं स्वप्न निर्माण झालं होतं, स्वप्न निर्माण झालंय आणि प्रत्येकाला असं वाटतं की ज्या वेळेला सुप्रीमो चषक येतो त्यावेळेला आमची निवड व्हावी. आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आमची वर्णी लागावी. त्यासाठी करावे लागतील तुम्हाला कष्ट आणि फक्त कष्ट. त्यासाठी खूप मेहनत, प्रचंड मेहनत घ्यावी लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता याला महत्त्व नाहीये, तुम्ही कशी प्रॅक्टिस करता याला खूप महत्त्व आहे. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचली गेली. 26 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांच्या दरम्यान पाहायला मिळतं. एका साईडला WRSK सुपोंडे तर कुडूस 11. अप्रतिम सरळ बॅटचा उपयोग जरूर केला गेलाय. महेशच्या माथ्यावरून चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स, चौकार. गुड शॉट. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी भगवा करंडक चौकार. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होती. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना रिव्ह्यू नाहीये. मात्र या वेळेला आपण पाहू शकाल माधव ठाकरे सर त्या ठिकाणी दर्शवत असताना व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 31 रन्स 31. अपील केली होती. अपीलमध्ये आत्मविश्वास खूप होता होंडोच्या. सौरभचा हा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळला गेला. अनिकेतच्या बॅटमधून एक धाव तर येते. दुसऱ्या धावेसाठी पलटलेट. फिल्डिंग थोडीशी जरूर ढिसाळ झाली. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. सिंगल मधून डबलला महत्व देत आहेत आणि संघ जाऊन पोहोचतोय
WRSK सुपुंडे हा संघ 33 वर जाऊन पोहोचला गेला. बॉल फेकून झाले ते 2. चांगले अंडरस्टँडिंग बॅटिंग केले गेले. आफ्रिदी यांचा बॅकअप आपल्याला पाहायला मिळाला. चिराग भानुशाली थोडेसे पुढे आले होते रवींद्र जडेजा स्टाईल मध्ये, परंतु चेंडू काही मिळाला नाही. ऑफ साईडला बॅकफुटला गेले. स्क्वेअर ऑफ द विकेट. काय क्लास. जसा चेंडू बॅटमधून निघाला तसा मात्र त्यावर लिहिलं होतं अनिकेतच्या बॅटमधून क्लास. क्वालिटी दर्जाचा हा चौकार. आदरणीय सन्माननीय इंद्रजित पाटील साहेब यांचं चौकाराने स्वागत. मी त्यांना विनंती करेन की सर आपण सन्मानानं या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत या भगवा करंडक 2024च्या माध्यमातून. 37 बॅटिंग केले आतापर्यंत. तंत्रशुद्ध फटके कसे असावेत हे दर्शवत असताना खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी. सौरव आता कुठेतरी यावेळेला कमबॅक करताना पाहायला मिळतो. आयुष्यात कमबॅक आणि बॅकअप या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तो कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. बॉल फेकून झालेत 4. शेवटचे 2 बॉल आहेत. चहू बाजूने खेळण्याची क्षमता अनिकेतकडे आहे. टेक्निकली साऊंड. ऑन साईडला पुलचा फटका. मिसटायमिंग आहे. चिराग भानुशाली त्या झेलवर येईल. कोणती चुकी करणार नाही. आराम के साथ इझिली टेकन. फलंदाज बाद. परंतु अनिकेतने जे स्ट्रोक खेळले ते लाजवाब पाहायला मिळाले. अतिशय टायमिंग सहित. टायमिंगचा बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. अनिकेतने आपली एक जबाबदारी काय आहे चोख प्रत्युत्तर दिलं प्रतिस्पर्धी संघाला आणि त्यांच्या गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडला. इथे आपण पाहू शकाल दुसरा धक्का. संघाची धावसंख्या 37. वैयक्तिक 26 धावांची एक आक्रमकतेची खेळी केली. टाळ्यांचा कडकडाट यायला हवा अनिकेतच्या बॅटिंगसाठी. WRSK सुपुंडे टीमचा एक भरोशाचा संकटमोचक फलंदाज. चिकाटी कशी असावी. कसब कला कौशल्य मानस मनसुबा हेतू उद्देश या गोष्टी कशा मात्र मेंटेन कराव्या या गोष्टी दाखवून दिल्या गेल्या. ज्याप्रमाणे चंदनाची ओळख त्याच्या सुगंधाप्रमाणे होते ना त्याचप्रमाणे खेळाडूंची ओळख त्याच्या खेळ आणि खेळाडू वृत्तीप्रमाणे होते. त्यामधला मिस्टर अनिकेतला आपण पाहिलं. ग्रेट बॅटिंग. संघाची धावसंख्या 37. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत मिस्टर रुपेश. डिलिव्हरी. सुपर. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला सौरभला आणि सरळ चेंडू विसावला गेला. अर्षद मेमन उर्फ होंडो च्या हातामध्ये. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकांचे सामने पाहायला मिळत आहेत आणि 3 षटकांमध्ये 37 धावा 12.33च्या करंट रन रेटने खेळले. आदरणीय शैलेशजी पाटील आणि अमोलजी पाटील चिखले गावचे अनमोल रत्न आहेत. तर मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागतम. 38 रनचं टार्गेट सेट केलं गेले. अतिशय चांगला खेळ. मैदानाच्या आतमध्ये निलेशने एक जो स्विचिटचा फटका खेळला अगदी नेत्रदीपक आणि तो फटका खेळल्यानंतर अर्षद मेमन उर्फ होंडो यांनी त्याला अप्रिशिएट केलं त्या फटक्याला. त्याला सौरभ अडकमोळला आपण पाहू शकाल. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. गौतम पटेल यांना आपण पाहू शकाल. त्याचप्रमाणे योगेश चौधरी यांना आपण पाहतायत. महेश जाधव बांबूला आपण पाहू शकाल. महेश भुईर यांना आपण पाहू शकतायत. म्हणजे हे जे लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून जे भरपूर वर्ष ज्यांनी या टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत आणि ते आज यावेळेला कुडूस 11 या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. हे आहे डिसिप्लिन आणि डिसिप्लिन म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. कारण भगवा करंडकचं दुसरं नाव काय असेल तर शिस्तबद्ध. सुपुंडे टीमला या जर्सी आपण पाहतायत. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल. निळ्या रंगाची जर्सी आपण पाहतायत आणि जीवी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केले गेले. सुरेशजी पाटील अलीकडच्या काळामध्ये स्पॉन्सरशिपची कमी नाहीये. जर एखादा खेळाडू जर झळकला तर लगेच तो ब्रँड अँबॅसेडर बनतो. एक काळ असा होता की कितीही तुम्ही मात्र चांगले क्रिकेट खेळलेत तरी सुद्धा मात्र त्या सोयी सुविधा तुम्हाला मिळायच्या नाहीत. ते फक्त क्रिकेटसाठी खेळायचे, अर्पण करायचे. परंतु आता सर्व काही गोष्टी आल्यानंतर फक्त वेळ देत नाहीत खेळाडू. ती ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर खूप काही स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिलंय. प्रथमेश ठाकरे सारखा खेळाडू पुढे जात असताना अतिशय वेगवान ज्या पद्धतीने त्याने कमालीची प्रगती केली.
तर दोन बॅटर शुभेच्छा दिल्या जात आहेत. एक अतिशय स्टायलिश बॅट्समन म्हणून सातत्याने पाहायला मिळालं, कारण ओंडोचे फॅन हे पूर्ण महाराष्ट्रभर पसरताना पाहायला मिळतात. त्या काळात जर युट्यूबचं जर वादळ आलं असतं तर हा खेळाडू आपण पाहिलं असतं, तर आज तोड नव्हती आणि तोड नाहीये, कारण क्वालिटी ती क्वालिटी आहे, ब्रँड इज ब्रँड. आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे म्हणजे टायगर अभि जिंदा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुमच्या अंगी असावा आणि डाऊन दी अर्थ ही खूप महत्वाची भूमिका आहे, कारण होंडो असा खेळाडू आहे जो प्रत्येक खेळाडूला घेऊन चालतो. ही खूप महत्वाची खुबी राहिली या खेळाडूची, कारण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की ग्लॅमर जरूर आलंय. काही खेळाडूंना सूरजजी पाटील 2 ते 3 मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर ते हवेत जातात, परंतु तसं करू नका. क्रिकेट हा खेळ आहे. कधी तुम्हाला मात्र जे गर्वाचे घर खाली असं म्हटलं जातं, कारण म्हणतात ना की वाईट दिवस आले तर कधी खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधी घमेंड करू नये, कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात. क्रिकेटचा मान करा, क्रिकेटचा सन्मान राखा. क्रिकेटचा सन्मान राखल्यानंतर तुम्हाला मिळालेलं त्याचं श्रेय हे डेफिनेटली 100% पाहायला मिळेल. गौतम पटेल एका साईडला आपण पाहतायत, एका साईडला आपण पाहू शकाल अर्षद मेमन उर्फ होंडो. या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी खूप दुरून दुरून खेळाडू जे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि आमचे लाडके शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला आलेले आहेत. एकच फक्त ओठांवर नाव आहे, ते म्हणजे भगवा करंडक 2024. चला अबिटघरमध्ये. पहिला बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. अर्षद मेमन उर्फ होंडो, निलेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघांची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे, परंतु तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला 100% देणं हे कर्तव्य असतं तुमचं. अगदी थोड्याच वेळात ओपनच्या गटाला सुद्धा सुरुवात होईल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. निलेशचं मी कौतुक करेन यावेळेला, त्यांनी न डगमगता हा चेंडू डिलिव्हर्ड केला. जरी समोरचा फलंदाज एक मोठा बॅटर आहे, ज्याने भरपूर वर्ष आपल्या करिअरमध्ये उन्हाळे पावसाळे पाहिलेत, हारजीत पाहिलेत, चढ उतार पाहिलेत. जेव्हा जेव्हा संकट आली आपल्या संघावर तेव्हा संकटाच्या नद्या पार केलेत, असा खेळाडू होंडो आहे. आणि त्यासमोर निलेश अगदी चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला, मिस टायमिंग स्ट्रोक. बराच चेंडू बराच वेळ हवेत राहतोय आणि इथे यस टेकन. व्हॉट अ कॅच. पहा सेलिब्रेशन पहा. 11च्या 11 खेळाडू आलिंगन देत असताना त्या फिल्डरला. व्हॉट अ कॅच. एक काळ असाच आपण पाहिला होता, 1990चा काळ आपण पाहिला होता, ज्यावेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आउट व्हायचे, त्यावेळेला अशा प्रकारचे संघ सेलिब्रेशन करायचे. त्याच पद्धतीने आपण पाहू शकतात. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, फर्स्ट विकेट डाऊन. तो बाद झाल्यानंतर थोडीशी यावेळेला हताश हतबल मनाने बॅक टू द डगआउटच्या दिशेने येत असताना आपण पाहू शकतायत. थोडेसे कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले. या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाचा खेळ त्यांनी दाखवलाय. फर्स्ट रँकिंगवर बॅटरच्या माध्यमातून रन मशीन म्हणून त्यांच्या बॅटमधून धावा वेगाने आलेत, परंतु या महत्वपूर्ण लढतीमध्ये ते शून्यावर बाद झाले आणि कुडूस 11 संघाच्या खेळाडू कक्षामध्ये थोडासा सन्नाटा पसरला. एक धाव अर्जित केली जाते. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक पहिलं हेमंत पाटील या वेळेला पाहायला मिळतात, त्यांचं सुद्धा करूया सुस्वागतम. या स्पर्धेचे आयोजक सुधीरजी पाटील यांना आपण पाहू शकतायत, भूपेंद्र साहेब यांना आपण पाहू शकाल. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटच्या वरून चेंडू अगदी निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निलेशचं मी यावेळेला कौतुक करेन. स्लोवर 1 यावेळेला आपण पाहू शकलात. चांगली गोलंदाजी. चेंज ऑफ पेस हे तुमच्याकडे व्हेरिएशन असलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये जर फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी अद्यावत कराव्या लागतील. त्यासाठी करावी लागेल तुम्हाला प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. येस, पंच चेक करतायत.
डिसिजन पेंडिंग आहे. WRSK सुपुंडे टीमने प्रथम बॅटिंग करताना 37 धावा फलकावर लगावल्या आणि 38 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना स्टार्ट तर अगदी थोडीशी नाजूक झाले ती कुडूस 11 या टीमची. जो ऑनफिल्ड डिसिजन आहे तोच मात्र यावेळेला एक्सेप्ट म्हणजेच फेअर डिलिव्हरी. 1 रन्स ऑन दी बोर्ड लागला तर 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 38 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना अतिशय चांगली गोलंदाजी निलेशने आतापर्यंत त्याचे धागेदोरे ज्या वेळेला त्याच्या हातामध्ये आले चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतायत. हा बॉल आपण पाहिला सरळ चेंडू निघून जातो. यस वाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 वर. अतिशय सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांमध्ये. WRSK सुपुंडे टीम वर्सेस आपण पाहतायत. एका साईडला कुडूस 11. या वेळेला ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन सौरभ अडकमोळचा होता. कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले. हा दुसरा धक्का सौरभच्या स्वरूपात. काय बॉलिंग केले निलेशने. आक्रमकता आपल्या गोलंदाजीवर दाखवली. बोटांतील जादू दर्शवत असताना एक्झॅक्टली यावेळेला आपण पाहताय चांगली गोलंदाजी. कल्पेश जाधव यावेळेला उपस्थित होत असताना त्यांचं सुद्धा करूया वेलकम. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघांच्या दरम्यान इथे मात्र थोडीशी नाजूक स्थिती आहे. कोणता फलंदाज कुडूस 11 या टीमला सावरेल. सौरभ मला तो सामना आठवतो. आई कोसमाई चषक आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची निवड झाली होती. 1,25,000ची स्पर्धा आणि खार्डी कोशिंबीच्या मैदानात काय बॅटिंग केली होती या खेळाडूने. सौरभ नावाचं वादळ घुंगावलं होतं. अनेक खेळ केलेत परंतु जेव्हा तुम्ही महत्त्वपूर्ण लढतीमध्ये मानाच्या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही चांगला खेळ करता आपला संघ जेव्हा संकटात असतो त्या संकटावर मात करून जेव्हा तुम्ही मात्र त्या संघाला बाहेर काढता तेव्हा एक फक्त टायटल बनतं ते म्हणजे इतिहास. संघाची धावसंख्या 2. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सौरभ सावर. क्रॉस बॅटचा उपयोग केला होता. निलेश अफलातून गोलंदाजी. कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे आणि सुपुंडेचे संपूर्ण जे पाठीराखे आहेत टाळ्यांचा कडकडाट करत असताना पाहायला मिळतात आणि व्हायला हवा. ॲप्रिसिएशन करायला हवं. क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा तुम्ही चांगलं प्रदर्शन करता त्यावेळेला तुमचा गाव पाठीशी असतो. अडचणीच्या वेळी सुद्धा पाठीशी असतो. म्हणजे आपल्या गावाला विसरून चालत नाही. ज्या पहिल्या पायरीपासून आपण चढलोय त्या पहिल्या पायरीला आयुष्यात कधीच विसरू नका. अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड इनक्रेडिबल बॉलिंग. काय गोलंदाजी केले. जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण. 2 धावा फलकावर. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. पहिलं षटक निलेशच्या नावावर जाईल. निलेशचं मी कौतुक करेन. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. साधं राहणीमान परंतु उच्च विचार त्याच्या गोलंदाजीवर पाहायला मिळाले. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. विपुलजी पाटील आमच्या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. लायन्स आज हे फक्त नाव नाही आहे तर ब्रँड आहे. तर डेफिनेटली 12 बॉल 36 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 36ची आवश्यकता. जो जिंकेल तो थेट फायनलचं तिकीट गाठेल आणि पराभूत होईल तो 3 नंबरवर त्यांना समाधान व्यक्त करावं लागेल. दिनेजी ठाकरे सर आमच्यापर्यंत ती माहिती देत आहेत आणि पहिल्यांदा 1 लाखाची स्पर्धा खेळत आहेत. सूरजजी पाटील यांना तो इत्यंभूत माहिती आहे या परिसरातील आणि पहिल्यांदा 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये आपला क्लास काय आहे आतापर्यंत दर्शवला गेलाय. युवराजजी पाटील वारेटवरून साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. युवराजजी पाटील साहेबांचं करूया आपण सुस्वागतम. सुस्वागतम सहर्ष स्वागतम. या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. प्रदीपजी पाटील साहेब घोणसई या ठिकाणाहून घोणसईचं अनमोल रत्न उपस्थित झालेत. दोन्ही मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी या आपण त्यांचं करूया शब्द सुमनानी सहर्ष स्वागत. ऑन साईडला गौतम पटेलच्या बॅटमधून हीच वाट पाहत होता गौतम पटेल. क्लास क्वालिटी चा फटका 6 धावा.
खूप चांगला फटका. 36 रनची आवश्यकता असताना 30 रन आता विजयासाठी हवे आहेत. 38चं टार्गेट सेट केलं होतं. पहिल्या षटकात अवघ्या 2 धावा आल्या. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर राहुलचा खरपूस समाचार घेतला गौतम पटेल लालूने. 40+ क्रिकेट सुद्धा अफलातून गौतम पटेल लालू खेळत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम गुड डिलिव्हरी. याला म्हणतात कमबॅक. परिवर्तन ही काळाची गरज आहे. षटकार आल्यानंतर बरेच फलंदाज गोलंदाज असे असतात दिनेशजी ठाकरे सर की ते थोडेसे कुठेतरी भयभीत होतात. वाईट बॉल येतो किंवा नो बॉल येतो. परंतु इथे मी यावेळेला राहुलचं कौतुक करेन. आपल्या स्वतःला एक प्रश्न केला की मी सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. जे झालं गेलं ते विसरून नव्याने मी सुरुवात करेन. हा माझा आत्मविश्वास आहे आणि आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली म्हणून संबोधली जाते. सेल्फ कॉन्फिडन्स. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. यावेळेला क्लीन बोल्ड. दांडी गोल. क्या बात आहे. महाराष्ट्र पोलीस म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते राहुल सांबरे. अप्रतिम चांगला चेंडू होता. थोडेसे हलकेसे शफल झाले होते. गौतम पटेल अर्थातच लालू. षटकार आला होता परंतु राहुल सांबरे यांनी सांगितलं मी सहजासहजी हार मानणार नाही. नेव्हर गिव्ह अप. मी कधी हार मानणार नाही. हे डिक्शनरीमध्ये फिट करून ठेवा. आणि हेच दर्शवत असताना गौतम पटेलची दांडी गुल केली. इथे क्लीन बोल्डच्या माध्यमातून बाद झाले. थोडंसं प्रेशर होतं जरूर गौतम पटेल यांच्यावर कारण पहिल्या षटकामध्ये त्यांनी जवळून 6 बॉल पाहिले होते परंतु त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाली नाही. आणि इथून जर आपण पाहिलं तर आत्ता थोडंसं कुठेतरी बॅकफुटला जात असताना कुडूस 11 टीम. संघाची धावसंख्या 8. आता बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 30. 9 बॉल आणि 30 धावा. महाराष्ट्र पोलीस अर्थातच सदक्षणाय खल निग्रहणाय हे नेहमीच ब्रीद वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि पोलिसांच्या बाबतीमध्ये सातत्याने हे वाक्य आपण पाहतो की मुफ्त में नहीं मिलती पुलिस की वर्दी साहब. मुफ्त में नहीं मिलती पुलिस की वर्दी साहब. इसके लिए जिंदगी की तमाम खुशियां कुर्बान करनी पड़ती है. आणि या महाराष्ट्र पोलीस बांधवांना कर्तव्य दक्ष बजावणाऱ्यांना सर्वांना मानाचा मुजरा. अप्रतिम ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना लो फुलटॉस बॉल जरूर होता. मिडॉनचे फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. फिल्डिंग करतील फेकी करतील. योगेश यांना फक्त मिळेल एकच धाव. एकेरीने काय फिल्डिंग सुद्धा अप्रतिम राहिलेली आहे म्हणजे ऑल इज वेल. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा खेळ झालाय कारण हा खेळ कॉन्ट्रीब्युशन करताना आपण सातत्याने चांगलं प्रदर्शन केलं पाहिजे. एका दुसऱ्याचा खेळ नाहीये. इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते. त्यासाठी कॉन्ट्रीब्युशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. तेच आतापर्यंत केलं गेलंय. संघाची धावसंख्या 9. 29ची गरज. बॉल आहेत 8. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. पायावरचा अगदी चेंडू. खूप सुंदर मनगडाचा वापर केला. फिल्डिंग खराब थोडीशी राहिली आणि पाहता पाहता त्या ठिकाणी आपण पाहू शकाल 2 धावा मिळतील सौरभ सावरच्या बॅटमधून. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 5 बॉलचा खेळ झालाय. विजयासाठी अजून सुद्धा 27 रनची आवश्यकता आहे. सामना बॅलेन्सिंग आहे. शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं या क्रिकेटच्या खेळामध्ये मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. यावेळेला ऑन साईडला वन हँडने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहतील. द स्काय सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. आता 6 बॉल 21 ची आवश्यकता. एकंदरीत आपण पाहतायत 21 रनची आवश्यकता. 21 रनची आवश्यकता. 6 बॉल आणि 21 रन्स. चहूबाजूने प्रेक्षक वर्ग. आजच्या दिवसामध्ये संघ सुमित फायटर तलासरी अर्थातच प्रतीक धुदडे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ उपलाट 6 खेळाडू अतिशय जोमाने खेळत असताना सातत्याने
चांगली प्रगती करताना पाहायला मिळतो. आता 6 बॉल 21 रन फक्त म्हणून चालणार नाहीये. अजून प्रवास लांबला गेलाय कुडूस 11 टीमचा. कोणता संघ फायनलचं तिकीट गाठेल, जो चांगला खेळेल तो या स्पर्धेमध्ये टिकून राहील, आपलं आव्हान जिवंत ठेवेल. परंतु मी सौरभ सावरचं यावेळेला कौतुक करेन. त्याने न डगमगता कोणताही दबाव घेतला नाही. मला यावेळेला चॅलेंज स्वीकारायचं आहे, कारण माझा संघ संकटात सापडलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच आपण पाहिलंय तुमचे 100% देणं फार गरजेची गोष्ट आहे. 6-21 लो फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळला गेलाय. बिटवीन द गॅप मध्ये आहे. योगेश चौधरीच्या बॅट मधून येईल अप्रतिम चौकार. गुड शॉट. ती 17 रनची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवर खरपूस समाचार घेतला. योगेश चौधरी आपल्या परिपूर्ण बॅटिंग क्रीजचा खूप चांगला वापर करतो. स्टँडिंग बॅटिंग पोझिशन अप्रतिम. मला बॅकफुटला गेले. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. काय फटका खेळलाय. नजाकत भरा शॉट. सुपर टायमिंग. लगातार दुसरा चौकार योगेश चौधरीच्या बॅटमधून. ही आहे ताकद योगेश चौधरीची, ही आहे ओळख. ग्राउंड स्ट्रोकचा बेताज. आता बॉल आहे 4 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 13. 4-13चं समीकरण. योगेश चौधरी रुपेशच्या गोलंदाजीवर अक्षरशः तुटून पडलाय. सुपर अप्रतिम. पायचा एक खेळाडू मात्र पुढे आणला जातोय. शॉटला ठेवतील की काय, जेणेकरून ते क्षेत्र पॅकअप झाला पाहिजे, दबाव वाढला पाहिजे. त्यासाठी फिल्डरला पुढे आणलं गेलंय. चांगली रन इथे आखले गेले, परंतु योगेश चौधरी याचा परिपूर्ण फायदा उठवेल का, याकडे सुद्धा लक्ष असेल. 4-13चं समीकरण. फॅब्युलस मॅच. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना रुपेश ओव्हर द विकेटने येतोय. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. आज वारंवार आमच्या समालोचकांच्या माध्यमातून सुद्धा हेच तुम्हाला ऐकायला मिळेल की घाई करा, वेळ दौडू नका. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम. परफेक्ट. यावेळेला वाईट यॉर्कर. एक धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का, मात्र मिसफिल्डचा फायदा मिळाला. 2 धावा इन्क्लूड होत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 27. विजयासाठी 11 रनची आवश्यकता. बॉल आहे 3. चेसिंग कंपल्सरी. 3 बॉल 11 रन्स. हृदयाची स्पंदने वाढवणारा हा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजाने स्वतःला, संघाला, डावाला सावरले. कुडूस 11 या टीमला. आता 3 बॉल 11 रन्स. कोणता संघ फायनलचं तिकीट गाठेल याकडे लक्ष असेल. पराभूत झालेला संघ 3ऱ्या क्रमांकावर, त्यांना समाधान व्यक्त करावं लागेल. ही लढाई आहे संघर्षाची. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग जरूर केला. फिल्डर आहेत आणि इथून मात्र आपण पाहत आहेत सेकंड टाइम अटेम्प्ट. अनिकेतने जबरदस्त झेल टिपला गेला, कारण लॉंग ऑफचा फिल्डर आला होता, त्याला डिस्टर्ब थोडंसं केलं होतं आणि अनिकेतने जिद्दीने हा झेल टिपला गेला. ग्रेट कॅच योगेश चौधरी. बॅक टू द डगआउट. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होणारा सामना. मात्र आता कुठेतरी कुडूस 11 टीम बॅकफुटला जात असताना 2 बॉल. विजयासाठी 11 रनची आवश्यकता. संघाची धावसंख्या 27. बॉल फेकून झाले ते 4. 2 बॉल 11 रनची आवश्यकता आहे. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो, तर फाईट करा. फायनलचं तिकीट कोण मिळवेल याकडे लक्ष असेल. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली गेले. 4 बॉल झाले. 2 बॉल 11 रनची आवश्यकता आहे. काही जबरदस्त सामना.
यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे. फिल्डर येत आहेत, त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. काय घटना घडली गेली एक्झॅक्टली. पंचांचा निर्णय षटकार 6 धावा. आता 1 बॉल आणि विजयासाठी 5 रनची आवश्यकता. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. ओ माय गॉड, सामना होता कुठे आला कुठे. जसा मात्र या वेळेला आला आणि त्याच पद्धतीने जबरदस्त फटका खेचला तो विनायकच्या बॅटमधून. काय क्लास फटका पाहायला मिळाला. विनायकने षटकार ठोकला. जर चेंडू फुटला तर ह्या वेळेला आपण पाहताय त्याच वेळेला काय घटना घडेल. विकेट मिळेल तर विकेट तुम्हाला दिली जाईल, षटकार येईल तर षटकार दिला जाईल, चौकार आला तर चौकार दिला जाईल. 1-2 रन्स काढल्या तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या बॉल नंतर दुसरा बॉल चेंज केला जाईल. परंतु त्याच क्षणाला ऍट अ टाइम मात्र तो जो घटना घडेल तेच मात्र स्वीकारावं लागेल. 1 बॉल 5 ची गरज आहे. सामना मनापासून आवडला असेल तर जोरदार टाळ्या येऊ द्या. या दोन्ही संघांना देऊया आपण हार्दिक शुभेच्छा. 1 बॉल 5 ची आवश्यकता आहे. विनायक टू रुपेश. हृदयाची स्पंदने वाढलेत. यावेळेला ऑन साईडला खेळ खल्लास. विनायक क्या बात आहे, नतमस्तक झाला. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. क्लास. तोंडातला घास हिरावून घेतला. काय बॅटिंग केली. 2 बॉलवर 2 षटकार. आक्रमकता सिद्ध करणारा 2000 रुपीज अर्षद मेमन उर्फ होंडो यांच्याकडून आपण पाहतायत विनायक साठी. क्लास. विपुल पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. पहा काय बॅटिंग केली, काय 2 षटकार मारले. महेश जाधव बांबू त्याला घेऊन येत आहेत. विनायक छोटा पॅक बडा धमाका. आणि WRSK सुपुंडी टीमच्या एकंदरीत थोडासा सन्नाटा पसरला गेला. विपुल पाटील यांच्याकडून 500 रुपये. निलेश चौधरी सातपाडीचे स्पॉन्सर आलेले आहेत, तर मी विनंती करेन प्लीज या. हार्ड लक WRSK सुपुंडी टीम. विनायक तर नक्कीच विपुल काय पाटील batting केली RP ला विनायक. आहेत. विपुल पाटील यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक विनायकसाठी आलेले कुडूस 11 बॅटर. जोरदार टाळ्या. तर अर्षद होंडो यांच्याकडनं तब्बल 2000 रुपये. व्हॉट अ मॅच. काय सामना खेळला गेलाय. वेल डन. सुरेख सुरेख. विनायक यावेळेला आपण पाहतायत क्या बात आहे विनायक. आणि विनायकने जी बॅटिंग केली ना ती क्लास पाहायला मिळाली. अर्षद मेमन